12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेने देशाला हादरवून टाकले। यात एकूण 260 लोकांनी जीव गमावला। या घटनेची तपासणी एअर ॲक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रांचद्वारे केली जात होती आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहेत। अहवालानुसार टेकऑफच्या काही सेकंदानंतर बोईंग 787 विमानाच्या इंजिनाचे फ्यूल कंट्रोल स्विच काही काळासाठी बंद झाले होते। त्यामुळे विमानाची दोन्ही इंजिनं बंद पडली आणि अपघात झाला। पण फ्यूल स्विच म्हणजे नेमकं काय? तर फ्यूल स्विच म्हणजे विमानाच्या इंजिनाचा इंधन पुरवठा नियंत्रित करणारे स्विच। पायलट जमिनीवर इंजिन चालू किंवा बंद करण्यासाठी किंवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये बिघाड आल्यास ते मॅन्युअली बंद किंवा चालू करण्यासाठी याचा वापर करतात। बोईंग 787 विमानात 2 इंजिन आहेत, त्यात 2 फ्यूल स्विच असतात। हे स्विच कट ऑफ आणि रन मोडवर काम करतात। रन म्हणजे इंजिनाला इंधन मिळते, तर कट ऑफ म्हणजे इंजिनाला इंधन मिळत नाही। फ्लाईट रेकॉर्डरनुसार उड्डाण झाल्यानंतर काही सेकंदांनी दोन्ही इंजिनाचे स्विच 1-1 सेकंदांच्या अंतराने रनवरून कट ऑफ मोडवर गेले आणि त्यानंतर इंजिनांना इंधन मिळाले नाही आणि ती बंद पडली। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक पायलट दुसऱ्याला इंधन का बंद केले असे विचारत असल्याचे समोर आले आहे, तर दुसऱ्या पायलटने त्याला मी काही केलं नाही असं उत्तर दिल्याचं समोर येतंय। प्राथमिक अहवालानुसार काही सेकंदांनंतर स्विच पुन्हा रनवर आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता। एअर ॲक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रांचच्या या अहवालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ।